दिसलं पाहिजे, म्हणजे ते दृश्य रूपात आपल्या समोर प्रकट झालं पाहिजे. म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, दृश्यता हा एक पहिला नियम आहे. म्हणून अनेक वेळा आपण पाहतो प्रभू येशू ख्रिस्ताने जे अनेक चमत्कार केले, कुष्ठरोग्यांना त्यांचा कुष्ठरोग नाहीसा करून त्यांना सुदृढ करणं, किंवा पक्षघाती माणसाला बरे करणं, किंवा आंधळ्या माणसाला बरे करणं, ह्या सगळ्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने जीवन दिलं आणि ते अनेक लोकांनी पाहिलं. आणि म्हणून आपण दृश्यता हा एक महत्त्वाचा गुण ह्या चमत्कारामध्ये पाहणार आहोत. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की एखादा चमत्कार हा चमत्कार असेल तर त्याच्यात तो चमत्कार फक्त दैवी शक्तीनेच घडू शकतो. माणसाची शक्ती, एखादी नैसर्गिक शक्ती, किंवा एखाद्या माणसाला विशिष्ट कला असल्यामुळे त्याने घडवलेली शक्ती, त्याद्वारे झालेला प्रसंग हा चमत्कार नाही आहे. फक्त दैवी शक्तीने जर एखादी घटना घडली असेल की जी सर्वसामान्य माणसाला किंवा माणूस प्रवृत्तीला शक्य नाही, तर तो चमत्कार होऊ शकतो. म्हणजे दैवी शक्ती हा एक दुसरा नियम आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. आणि त्याबरोबरच एक तिसरा नियम की प्रत्येक चमत्कारामध्ये परमेश्वर काहीतरी संदेश देत असतो. मग तो संदेश त्या घटनेमध्ये असेल तरच तो दैवी चमत्कार आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंना, आपण येशूच्या चमत्काराकडे पाहत असताना आपल्याला दिसेल की उदाहरणार्थ येशूने पेत्राच्या सासूला बरे केले. हे त्याच्याबरोबर जे लोक होते ह्या सगळ्या लोकांनी पाहिलं. किंवा येशू ख्रिस्ताने 5,000 लोकांना भोजन दिलं, आणि ते सुद्धा फक्त 5 भाकऱ्या आणि 2 मासे ह्याद्वारे. आणि हे हजारो लोकांनी पाहिलं. माझ्या प्रिय बंधूंना, आपल्या लक्षात येईल की येशू ख्रिस्ताने जे चमत्कार केले त्या सर्व चमत्कारामध्ये दैवी संदेश आहे. दैवी संदेश अशासाठी की प्रभू परमेश्वर आपल्याला सांगतो आहे की काळाची पूर्णता झालेली आहे, म्हणून स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. तुम्ही विश्वास ठेवा, पश्चाताप करा आणि आपल्या जीवनाचं परिवर्तन करा. आणि हा फार मोठा संदेश आहे. आणि माझ्या प्रिय बंधूंनो, जर आपण त्या चमत्कारानुसार येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला नाही तर चमत्कार घडू शकत नाही, हे आपल्याला दिसेल. उदाहरणार्थ, नाझरेत गावातच येशू ख्रिस्ताने जे थोडके चमत्कार केले, पण लोकांचा अविश्वास पाहून किंवा लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केलेलं पाहून येशू ख्रिस्ताला आश्चर्य वाटलं, आणि म्हणून त्याने पुढचे चमत्कार हे नाझरेतमध्ये केलेले नाहीत असं आपल्याला दिसून येईल. माझ्या प्रिय मित्रांनो, ज्या ठिकाणी विश्वास नाही आणि ज्या ठिकाणी चमत्कारामुळे विश्वास वाढणार नाही, त्या ठिकाणी येशू ख्रिस्त चमत्कार करत नाही, हे आपल्याला स्पष्ट दिसेल. दुसरी गोष्ट एक महत्त्वाची की येशू ख्रिस्ताने स्वतःसाठी कधी चमत्कार केलेले नाहीत. चमत्कार हे येशू ख्रिस्त स्वतःसाठी कधी करत नाही, कारण ते स्वार्थासाठी नाही आहेत. आणि येशू ख्रिस्ताने जर स्वार्थासाठी केले असते तर तो त्या बाबतीमध्ये अपयशी ठरला असता. माझ्या प्रिय मित्रांनो, आपण पाहतो की ज्या वेळेला येशू वाळवंटामध्ये 40 दिवस आणि 40 रात्र उपाशी होता, उपास तपास करून प्रार्थना करीत होता, त्यावेळेला त्याला भूक लागली आणि सैतानाने त्याला मोह पाठवले. त्यावेळेला येशू ख्रिस्ताने दगडाची भाकर केली नाही.
उदाहरणार्थ येशू ख्रिस्त ज्या वेळेला काल्वारीच्या टेकडीवरती तडफडत होता त्यावेळेला त्याला मोह झाले आणि त्याला सांगण्यात आलं की तू देवाचा पुत्र असशील तर स्वतःला या खुर्सावरून खाली ओढव आणि स्वतःचं तारण कर. परंतु येशू ख्रिस्ताने कधीही तारण करण्यासाठी चमत्कार केले नाही. स्वतःचं तारण हे त्याला महत्त्वाचं नव्हतं, कारण ह्या जगामध्ये तो परमेश्वर होता आणि परमेश्वर म्हणून त्याचं तारण झालेलं आहे. तो जगाचं तारण करतो म्हणून स्वतःच्या तारणाकडे त्याला लक्ष देण्याची गरज नव्हती. हो माझ्या प्रिय मित्रांनो, अनेकदा आपल्या लक्षात येईल की प्रभू येशू ख्रिस्ताने काही बाबतीमध्ये चमत्कार केलेत अशासाठी की लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवावा, लोकांच्या जीवनाचं परिवर्तन व्हावं आणि पवित्र आत्म्याद्वारे त्याने स्वर्गाचं राज्य स्थापन करावं ही त्याची इच्छा होती. आणि म्हणून माझ्या प्रियबंधनो, प्रभू येशू ख्रिस्ताला उदाहरणार्थ आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की येशू ख्रिस्त रस्त्याने जात होता आणि तिथे काही कणसं होती. येशू ख्रिस्त आणि त्याचे शिष्यांनी ही कणसं तोडून ते खालीत. तेव्हा त्याला भूक लागली होती असं सांगण्यात आलं. परंतु भूक लागली म्हणून त्याने स्वतःसाठी आणि आपल्या शिष्यासाठी चमत्कार केलेला आपल्याला दिसत नाही, कारण चमत्काराची तिथे गरज नाही. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, ह्या चमत्काराकडे आपण ह्या दृष्टिकोनातून पाहत असताना एक लक्षात घेऊया की प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रेषितीय कार्याची जणू काय एक चिन्ह म्हणून किंवा कार्याची प्रतीक म्हणून हे चिन्हे किंवा हे चमत्कार करतो. हो आपल्या लक्षात आलंच असेल की ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त लोकांना सांगतो आहे की स्वर्गाचं राज्य आलेलं आहे, म्हणजे स्वर्गाचं राज्य आलेलं आहे याचं प्रतीक काय आहे, तर तो दाखवतो आहे की हा कुष्ठरोगी जो समाज बाह्य माणूस होता, ज्याची पत्नी आणि मुलं बाळ देखील त्याच्याकडे पाहत नव्हती किंवा त्याला स्पर्श करत नव्हती, असा हा अस्पृश्य माणूस, परंतु चमत्कारामुळे तो बरा झाला आणि त्याच्या जीवनामध्ये जे काही अद्भुत कृत्य घडली त्यावरून त्याला वाटलं की खरोखर मी स्वर्गाचं राज्य अनुभवत आहे, कारण मी पूर्णपणे बरा झालेलो आहे. आता सगळे लोक मला जवळ करीत आहेत, मी समाजात फिरू शकतो, वावरू शकतो आणि त्याच्यामध्ये परमेश्वराचा गौरव झालेला आहे. हो माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ही जी प्रतीकं आहेत म्हणजे स्वर्गराज्याची किंवा देवराज्याची प्रतीकं, ह्याद्वारे माणसामध्ये फरक पडलेला आहे. किंवा एखादा मनुष्य देखील जो स्वतःला मोठा समजत असेल, असे शताधिपती देखील आपला सगळा मान सन्मान बाजूला ठेवून येशूला जो काही सांगत आहे की तू माझ्या घरी यावास इतकी माझी योग्यता नाही आहे, पण एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बराव होईल किंवा माझा चाकर भराव होईल. म्हणजे ह्या माणसामध्ये जे परिवर्तन झालेलं आहे आणि त्याने आपल्या स्वतःची वृत्ती प्रवृत्ती बदललेली आहे, म्हणून तो स्वर्गाच्या राज्यास प्राप्त झालेला आहे असं जणू काही येशू त्याला सांगतो आहे. हो माझ्या प्रिय बंधूंनो, कोणताही आपण चमत्कार घेतला, तुम्ही त्या जन्मांध्याला प्रभू येशू ख्रिस्ताने डोळे दिले, त्याचंही उदाहरण घ्या की त्याच्यामुळे समाजामध्ये मोठमोठी खळबळ उडाली आणि विशेषतः जे शास्त्री परुषी होते आणि ते सांगत होते की शब्बात दिवशी ह्या माणसाला कोणी बरं केलं, म्हणून हा देवाचा चमत्कार नसेलच आणि तो मनुष्य हा देव असू शकत नाही. पण येशू ख्रिस्ताला त्याच्याद्वारे सांगायचं होतं की माणूस हा महत्वाचा आहे, शब्बात महत्वाचं नाही. शब्बात हा माणसासाठी आहे, मनुष्य शब्बातासाठी नाही.
म्हणजे असे त्याने जे संदेश दिलेले आहेत हे संदेश महत्त्वाचे आहेत आणि अशा प्रकारचे संदेश असतील तरच ती घटना हे चमत्कार आहे असं ख्रिस्त सभा ठरवत असते. म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, आपण ह्याकडे लक्ष देऊया की काही चमत्कार हे काही चिन्हात्मक असतात. चिन्हात्मक अशा दृष्टिकोनातून की त्याद्वारे ते एक चिन्ह असतं आणि त्याच्याद्वारे काहीतरी वेगळं असं घडतं किंवा वेगळा संदेश मिळतो. उदाहरणार्थ, येशू ख्रिस्ताने त्याचे शिष्य रस्त्याने जात असताना त्याला एक अंजिराचं झाड दिसतं आणि येशू ख्रिस्त त्या अंजिराच्या झाडावर बघून त्याला वाटतं की अंजिराच्या झाडाला अंजिरं नाहीत, म्हणून तो त्या अंजिराच्या झाडाला शाप देतो आणि लगेच त्याच्या शिष्यांना कळतं की ते वाळून गेलेले आहे. म्हणजे येशू ख्रिस्त हा शाप देतो का आणि येशू ख्रिस्ताच्या शापामुळे ते झाड मरून गेलं ह्याचं हे चिन्ह आहे. एक चिन्ह अशासाठी की येशू ख्रिस्ताला भूक लागली होती असंही नाही आणि आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की तो अंजिराचा हंगामही नव्हता. मग येशू ख्रिस्ताने त्या झाडावर अंजिरं का अपेक्षित करावी? परंतु येशू ख्रिस्ताला एक संदेश द्यायचं होतं की ते अंजिराचं झाड म्हणजेच हे जे यहुदी लोक आहेत, या यहुदी लोकांचे जे अधिकारी आहेत ते समोर पाहतात की देवाचे चमत्कार घडतात, देवाची शिकवण दिली जाते, देवाच्या नावाने ह्या समाजामध्ये बरेचसे लोक थवेच्या थवेने येशूच्या मागे चालले आहेत आणि तरीसुद्धा ते विश्वास ठेवत नाही. म्हणजेच ह्या झाडाप्रमाणे ते लोक देखील वाळून जातील असं येशू ख्रिस्त काही सांगत आहे. म्हणजे असे एक चिन्ह आहेत. म्हणून काही चमत्कार हे कशी चिन्ह आहेत ते आपण ओळखावेत आणि त्याद्वारे आपण आपल्या उदाहरणार्थ दुसरी गोष्ट की येशू आंधळाला बरे करतो. येशू आंधळाला बरे करतो त्याद्वारे देखील ते पाहतात, लोक पाहतात की हा मनुष्य जन्मापासून आंधळा आहे आणि जन्मापासून आंधळा असून देखील हा मनुष्य आता बरा झालेला आहे, तो पाहतो माणसासारखा. ते कसं काही शक्य आहे? आणि विशेष करून हा सुद्धा चमत्कार एका शब्बा दिवशी घडलेला आहे, तर ते स्वीकारायला तयार नाही. म्हणजेच येशू ख्रिस्त त्यांना सांगतो आहे की देवाने ह्या आंधळ्याला दृष्टी दिली, पण तुम्हाला डोळे असून तुम्हाला दिसत नाही. की त्या माणसाला देवाने दृष्टी दिली म्हणून आपण परमेश्वराचा गौरव केला पाहिजे आणि येशूचा गौरव केला पाहिजे, तर ते मात्र त्याला दिसलं नाही. म्हणजेच जे आंधळे आहेत ते बरे होतात आणि जे बरे आहेत त्यांना दिसत नाही. म्हणून अशा लोकांना दृष्टी देण्यासाठी येशू ख्रिस्त आलेला आहे. हे देखील त्यामागचं एक चिन्ह आहे. जेव्हा आपण पाहतो की योहानच्या शुभवृत्तामध्ये अगदी शेवटी आपल्याला येशूच्या पुनरुत्थानानंतर जेव्हा तो आपल्या शिष्यांना तिथे समुद्र किनाऱ्यावर भेटतो आणि तो सांगतो आहे की तुमच्याकडे काही मासे पकडले आहेत काय? तर ते सांगतात नाही, कारण रात्रभर ते मासे पकडत होते पण त्यांना काहीही मिळालं नाही. मग येशू ख्रिस्त त्याला सांगतो, तुमची जाळी आहेत ना ती उजव्या बाजूला टाका, म्हणजे तुम्हाला पाहिजे तेवढे मासे मिळतील. आणि त्यांचा विश्वास पटेल की रात्रभर आम्ही तर हाडा मांसाचे हे मासेमारी लोक रात्रभर प्रयत्न करून आम्हाला मासे मिळाले नाहीत आणि हा आता आला आणि सांगतो आहे की जाळी उजव्या बाजूला टाका. परंतु येशू ख्रिस्ताला काहीतरी त्याद्वारे सांगायचं होतं आणि म्हणून
त्या लोकांनी जाळी उजव्या बाजूला टाकली आणि त्यांना एवढे मासे मिळाले. आणि आपल्याला सांगितलं गेलं की पेत्र सांगतो 153 मासे, मोठमोठे मासे, आणि त्यांच्याने ते ओढवे ना एवढे मासे मिळाले. म्हणजेच येशू ख्रिस्त त्याला सांगतो आहे की जेव्हा तुम्ही प्रेषित कार्य कराल तेव्हा तुमच्या प्रेषित कार्याच्या जाळ्यामध्ये एवढे लोक येतील की जे तुमच्याने सांभाळणार नाही. म्हणून तुम्ही आणखीन इतर लोकांना पाचारण करा. जसं त्याने योहान आणि याकोब ह्या लोकांना सुद्धा बोलावलं की तुम्ही पण या आणि आम्हाला मदत करा, तसे अनेक लोकांना बोलावून त्यांच्याद्वारे तुम्ही हे प्रेषित कार्य पुढे चालू ठेवा. अशा प्रकारची काही चिन्ह आहेत. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ह्या चमत्काराद्वारे प्रभू येशू ख्रिस्त काहीतरी सांगत आहे. आणि विशेषतः म्हणजेच की परमेश्वराच्या सामर्थ्याचं हे प्रकटीकरण आहे की परमेश्वर एक शब्द बोलतो आणि त्याप्रमाणे घडतं. उदाहरणार्थ त्याने प्रभू येशू ख्रिस्ताने त्या पक्षघाती माणसाला सांगितलं की उठ आणि आपली बाज उचलून चालू लाग, आणि तो उठला. म्हणजे 4 लोकांनी उचलून आणलेला हा मनुष्य जो स्वतः कधी चाललेला नाही, तो येशूच्या एका शब्दाने तो उठला. म्हणजे हे परमेश्वराच्या सामर्थ्याचं प्रकटीकरण आहे. आणि त्याकडे आपलं लक्ष प्रभू येशू वेधत आहे की आपल्याला परमेश्वराचं सामर्थ्य दिसतं, म्हणून आपण स्वतः बदललं पाहिजे. मीच सगळं काही करू शकतो आणि मला सगळं काही जमेल ह्या विचाराने आपण राहू नये, तर देवाच्या सामर्थ्यावर आणि त्याच्या प्रकटीकरणावर विश्वास ठेवावा. म्हणजे बायबल हे जे देवाचं प्रकटीकरण आहे त्या प्रकटीकरणावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. हा निसर्ग, ज्या निसर्गामध्ये आपण भव्य दिव्य गोष्टी पाहतो, हे परमेश्वराचं प्रकटीकरण आहे. ही ख्रिस्त सभा, हे पवित्र शास्त्र, हे बायबलचं प्रकटीकरण आहे. आणि त्यावर आपण जर विश्वास ठेवला तर नक्कीच आपल्याला परमेश्वराचं सामर्थ्य प्राप्त होऊ शकतं. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगतो की तुम्ही जर माझ्या नावाने एकत्र आला आणि माझ्या मागे तुम्ही आलात आणि तुम्ही माझे शिष्य बनलात, तर माझ्यापेक्षा अधिक मोठमोठ्या गोष्टी तुम्ही करू शकतील. म्हणून तो पेत्राला देखील सांगतो आहे की तू नुसता ह्या डोंगराला सांग की उच आणि समुद्रात जा पड, तरी देखील तो डोंगर जाऊन समुद्रात पडू शकतो. एवढं सामर्थ्य तुम्हाला मिळू शकेल, असं मी तुम्हाला आज सांगत आहे. म्हणजे माझ्या प्रिय बंधूंनो, हे जे परमेश्वराचं सामर्थ्य आहे, हे परमेश्वराचं सामर्थ्य आपल्याला मिळू शकतं. आणि त्या सामर्थ्याद्वारे आणि परमेश्वराच्या नावाने आपण ही चमत्कार करू शकतो. म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, आज अनेकदा मी कधी कधी हे यूट्यूब पाहतो की ज्यामध्ये असे हे शेकडो आपले प्रापंचिक वर्ग जे कार्य करीत आहेत आणि ज्यांच्या समोर हजारो प्रेक्षक किंवा श्रोते जमलेले असतात, ते त्यांना फक्त कधी कधी सांगतात प्रभू येशूच्या नावाने बरा हो, आणि तो माणूस लगेच बरा होतो. म्हणजे प्रभू येशूचं सामर्थ्य त्याला मिळते. हो, म्हणजे आपल्यामध्ये ते सामर्थ्य येऊ शकते आणि आपण देखील लोकांना बरे करू शकतो किंवा एखादी अद्भुत गोष्ट करू शकतो. हे येशू आपल्याला सांगतो आहे. त्यासाठी तो आपल्याला सामर्थ्य देतो आहे आणि त्याद्वारे आपलं जीवन बदलू शकते. माझ्या प्रिय मित्रांनो, काही चमत्कारामध्ये आपल्याला दिसून येईल की हे चमत्कार म्हणजेच खरोखर परमेश्वराच्या सामर्थ्याचं प्रकटीकरण आहे. आणि तसंच जुन्या करारातील वचनांची पूर्तता आहे. कारण जुन्या करारामध्ये सांगण्यात आलेलं होतं की ज्या वेळेला ताहणारा तुमच्यामध्ये येईल तेव्हा आंधळे पाहतील, मुके बोलू लागतील, बहिरे ऐकतील. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपल्याला
संदेशाच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे ते पूर्ण झालेले आहे. म्हणजे जुन्या कराराची ही पूर्तता आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, परंतु ह्या गोष्टीमध्ये आपलं हे लक्षात येईल की हे जे चमत्कार आहे त्या चमत्काराद्वारे जणू काय सगळ्या संस्काराचा जन्म झालेला आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे. उदाहरणार्थ अध्याय 9 मध्ये आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की तिथे पापक्षमा हा संस्कार, ज्याला आपण कुंसार म्हणतो, की अशा कुंसाराचा हा जन्म मत्तई 9:2 मध्ये आपल्याला दिसतो आहे. जर आपण योहानाच्या सुवर्तामध्ये सुद्धा अध्याय 9 मध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी शिलोहाच्या तलावातून जेव्हा तो माणूस, त्याला प्रभू येशू ख्रिस्त बरे करतो, त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला असं दिसतं की बाप्तिस्मा हा संस्कार जणू काय तिथे जन्माला आलेला आहे. अध्याय 6 मध्ये ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त भाकरीचं रूपांतर करतो आणि 5,000 लोकांना जेवू घालतो, त्यावेळेला देखील ह्या आपलं जो ख्रिस्त शरीर संस्कार आहे त्या संस्काराची स्थापना झालेली आहे असंही आपल्याला दिसेल. आणि पुढे दृढीकरण आणि रुग्ण संस्कार हे देखील, उदाहरणार्थ रुग्ण संस्कार मत्तई 8:14 मध्ये सुद्धा आपल्याला दिसेल की प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा पेत्राच्या सासूला बरे करतो तेव्हा एक रुग्ण त्याच्या स्पर्शाने बरा होऊन, पूर्णपणे बरा होऊन सेवा करू शकतो. हो माझ्या प्रिय बंधूंनो, ह्या चमत्कारामध्ये आपल्याला दिसून येईल की प्रभू येशूच्या चमत्कारामुळे ह्या जगाचा चेहरा मोहरा बदललेला आहे आणि ते कार्य आपण इथे पाहू शकतो. विशेषतः येशू ख्रिस्ताने 4 प्रकारचे रोग, 4 प्रकारचे चमत्कार आपल्याला दाखवलेले आहेत. पहिला चमत्कार म्हणजे शारीरिक रोगाविषयी, की येशू ख्रिस्ताने पेत्राच्या सासूला बरं केलं किंवा कुष्ठरोग्याला बरं केलं, पक्षघाती माणसाला बरं केलं, त्याची शारीरिक चमत्कार आहे. तसेच काही अशुद्ध आत्मा लागलेले लोक होते, त्यांना देखील येशू ख्रिस्ताने बरं केलेलं आहे. म्हणून भूत लागलेली अशी उदाहरणार्थ मत्तई 1:33 मध्ये आपल्याला जे 23 मध्ये सांगितलेलं आहे, माख किंवा गद्रेकराच्या प्रदेशामध्ये भूतग्रस्त होतं, त्या भूतग्रस्ताला प्रभू येशूने बरं केलं आणि विशेष करून ते भूतं सगळी डुकरामध्ये गेली. हो, याचा अर्थ येशू ख्रिस्त भूत लागलेल्या माणसांना देखील बरे करतो. तिसरा प्रसंग आपण निसर्गाच्या बाबतीमध्ये जे चमत्कार झालेले आहेत, उदाहरणार्थ येशू पाण्यावरून चालतो किंवा येशू 5 भाकरं आणि 2 मासे ह्याचा चमत्कार करतो आणि 5,000 लोकांना जेवू घालतो. उदाहरणार्थ येशू वादळ शांत करतो, की येशू ख्रिस्त फक्त वादळ शांत करतो त्यावेळेला इव्हन शिष्य काय म्हणतात की कोण आहे हा माणूस की ज्याच्या शब्दाने वारे आणि वादळ देखील थांबू शकतात. म्हणजे हा साक्षात देव आहे असा संदेश देखील येशू ख्रिस्त त्याद्वारे त्यांना देत असतो. आणि शेवटी एक पुनरुत्थानाच्या संदर्भामध्ये काही चमत्कार आहेत जे आपल्याला ठाऊक आहेत, की येशू ख्रिस्ताने याईरची कन्या हिला बरं केलं. त्यानंतर विधवेचा मुलगा जो मेला होता त्याला त्याची तिरडी थांबून येशू ख्रिस्ताने त्याला स्पर्श करून बरं केलं. त्यानंतर आपण पाहतो की आपला लाजरस 4 दिवसानंतर सुद्धा परमेश्वराने त्याला पुन्हा मरणातून उठवलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या चमत्काराच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि विशेष करून आज आपण पाहतो की हे जे चमत्कार आहेत त्या चमत्कारामुळे आपण देखील चमत्कार करू शकतो जर आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवला आणि आपण प्रभू येशू ख्रिस्तावरती 100% विश्वास ठेवून ठरवलं की मी देखील बरा होऊ शकतो
किंवा मी देखील इतरांना बरे करू शकतो आणि त्याप्रमाणे आपण पवित्र जीवन जगलोत तर नक्कीच आपण देखील चमत्कार करू शकतो. थँक्यू. आभारी.